हॅलो फ्रेंड्स, तुम्ही ऐकत आहात अग्निर स्टोरीचा भाग 4. चला तर मग सुरू करूया. संध्याकाळी अग्नी घरी आला तर कायरा रागवून बसली होती. रोजी तिला वेगवेगळे खेळणे दाखवून गोडी लावण्याचा प्रयत्न करत तिला काहीतरी खाऊ घालत होती. बाप रे, आज प्रिन्सेसला फारच राग आलेला दिसतोय. अग्नी तिचे फुगलेले दोन्ही गाल ओढत म्हणाला. तिने नाक मुरडून आपलं तोंड फिरवून घेतले. रोजी, मग आता याचे काय करायचे? अग्नीने तिच्या बाल्कनीचा पडदा बाजूला केला तर त्यामधून तिला मोठा आकाशपाळणा दिसत होता. हे मोठा झोका, थँक्यू 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 सो मच. त्या मोठ्या आकाशपाळण्याला बघून कायराची खुशी तिच्या तोंडावर सुद्धा मावत नव्हती. तिला खुशीत उड्या माराव्याशा वाटत होत्या, नाचावेसे वाटत होते. ती तिथेच कॉटवर बसून टाळ्या वाजवू लागली. तिने रोजीला हात दाखवून कडेवर घ्यायला लावले आणि बाल्कनीत घेऊन गेली. तो मात्र आपल्या मुलीच्या आनंदासोबत तिची हतबलताही बघत होता. त्याने तिच्या डॉक्टरांनाही बोलवून घेतले होते, ज्या थोड्याच वेळात येणार होत्या. ओके, बघून झाला असेल तर पटापट हे फिनिश करायचे. आपली मेडिसिन घ्यायची आणि रेडी होऊन खाली यायचे. त्याने तिच्या जेवणाची प्लेट बाहेर बाल्कनीतल्या छोट्या टेबलवर आणून ठेवली. तिच्या कपाळावर किस करत तो फ्रेश व्हायला त्याच्या बेडरूममध्ये गेला. थोड्याच वेळात तो रेडी होऊन खाली आला तर त्याच्या आधीच कायरा तयार होऊन खाली येऊन बसली होती. डॅडा, किती वेळ लावतोस तू? मी किती वेळपासून तुझी वाट बघते. तुला ना पनिश केलं पाहिजे. चल आता पटकन मला घेऊन. मला त्या मोठ्या झोक्यावर बसायचे आहे. तो खाली येताच कायरा त्याच्याकडे हातानं त्याला बोलवत होती. तो मात्र तिची एक्साइटमेंट पाहून थोडासा गालात हसला आणि तिला उचलून घेतले. सकाळी टीचरसोबत झालेल्या मीटिंगमध्ये त्याला या आकाश पाळण्याबद्दल समजले होते. त्याने माईकला सांगून त्याच्या गार्डनमधून एक आकाश पाळण्याची व्यवस्था केली होती. आता तो तिला घेऊन तिथे बसणार होता. तिच्यासाठी हा अनुभव अगदी नवा होता. ती त्याला चिटकून बसली. तो तिचे मन डायव्हर्ट करण्यासाठी तिच्याशी गप्पा मारत बसला. दरवाजा लागल्यानंतर जसजसा पाळणा वर जायला लागला तिने घाबरून त्याला मिठी मारली आणि डोळे गच्च बंद केले. हो, कोणीतरी फारच एक्सायटेड होते. आणि आता कोण घाबरत आहे? अग्नी तिला चिडवत म्हणाला. नो डॅडा, मी घाबरत नाही. फक्त फक्त माझ्या पोटात गुडगुड होते आहे आणि मी तुला पकडले आहे. तुझ्या पोटात पण गुडगुड होत असेल ना, तर तू मला पकडून घे. बिचारी कायरा तिचा नवीन अनुभव सांगत होती. सोबत तिला त्याची देखील काळजी वाटत होती. त्याला मात्र त्या आकाश पाळण्यात बसल्यावर सोनाची आठवण झाली. ती देखील अशीच होती. मोठा पाळणा बघितल्यावर हट्ट करायची आणि बसल्यावर घाबरून त्याला मिठी मारायची. तो तिचे सर्व लाड पूर्ण करायचा. 4-5 राऊंड नंतर पाळणा थांबला. त्याने तिला बाहेर काढले. माईकने तिला आपल्याकडे घेतले. अंकल, पाळण्यात इतकी मज्जा आली. तुम्ही पण यायला पाहिजे होते. आम्ही वरती गेलो होतो. ते आभाळ आहे ना, तिथे असे असे टच करणार होतो. मी तुमच्यापेक्षा मोठी झाली होती. वरती गेल्यावर तुम्ही इतकेसे दिसत होतात. ती माईकला सगळे सांगत होती. माईकने अग्नीला डॉक्टर आल्याचे खुणावले. अग्नी गार्डनमधील सिटिंग एरियाकडे गेला. तिथे 30-32 वयातील एक तरुणी तिच्या 5 वर्षाच्या मुलासोबत बसलेली होती. हॅलो डॉक्टर. हॅलो मिस्टर अग्नी. वेअर इज शी? माईकने कायराला मोठ्या सोफ्यावर बसवलं. हॅलो अंकल,
त्या छोट्या मुलाने ग्रीट केलं. डॉक्टरांनी कायराच्या पायाचं पूर्ण चेकिंग केलं. त्या तिला वस्तूचा आधार घेऊन उभं राहायला सांगत होत्या. एक दोनदा तिने उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण पायांमध्ये जोर न लागल्याने ती धडपडायला लागली. तेवढ्यात अग्नीने तिला उचलून आपल्या शेजारी बसवले. तो छोटा मुलगा कायराकडे पाहून हळूहळू हसायला लागला. अग्नी असे करताना पाहून डॉक्टरांच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली. लुक मिस्टर अग्नी, यापुढे मी तुमच्या मुलीची ट्रीटमेंट करू शकणार नाही. आय एम सॉरी. तिने आपल्या मुलाला जवळ बोलवले, त्याचा हात धरला आणि उठून उभी राहिली. अग्नीने थोडा लुक देत तिच्याकडे पाहिले. मिस्टर अग्नी, कायरा आज चालू शकत नाही. यात तिचा नाही, तुमचा दोष आहे. तुमचा ओव्हर प्रोटेक्टिव्ह स्वभाव तिला चालू देत नाही. लहान मूल कच्च्या मातीच्या घड्यासारखं असतं. आपण जसा आकार देतो तसाच आकार त्याला मिळतो. आज ती 4 वर्षांची असूनसुद्धा तुम्ही तिला कधी काही करू देत नाही. आंघोळ, उठणं, बसणं, ब्रश करणं, अगदी खाऊ घालणं सुद्धा तुम्हीच करतात. म्हणून आज ती चालू शकत नाही. पण उद्या मात्र एक एक करून तिच्या सगळ्या हालचाली बंद होतील. डॉक्टरांच्या बोलण्याचा अग्नीवर काहीही परिणाम झाला नाही, कारण त्याला आतापर्यंत इतर डॉक्टरांनीही हेच सांगितले होते. ठीक आहे, तुम्ही नाही करणार तर अजून कोणी करेल. इंडियात डॉक्टरांची कमी नाही. तुमचा जर हाच बिहेवियर राहिला तर इंडियातलाच काय, जगातला कोणताही डॉक्टर तिला ठीक करू शकणार नाही. तिला आईची गरज आहे. डॉक्टर निघून गेले. अग्नी विचार करत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर एका स्त्रीचा आवाज पडला. सही कहा उसने, उसे माँ की जरूरत है. हे शब्द पडताच तो उठून उभा राहिला. मागे वळून तो त्या स्त्रीच्या पायात वाकला. खन्नाघणी मासाहेब. मासाहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. माईकला इशारा करून कायराला आत घेऊन जाण्यास सांगितलं. डॉक्टर जे सांगत होत्या ते बरोबर होतं, पण तुम्हाला ऐकायचं नाही. तुमच्या हट्टामुळे या निरागस पोरीचं नुकसान होत आहे. मासाहेब, तुम्हाला सगळं माहीत असूनही तुम्ही असं बोलताय. मी तिच्यासाठी जगातला सर्वोत्तम डॉक्टर हायर करेल. आम्हाला सगळं माहीत आहे, पण तुम्ही विसरता. तुम्ही सोनाला दिलेलं वचन. त्याच वचनासाठी आजही तुमच्यासमोर उभा आहे. हे वचन निभावणं नाही अग्नी. तुम्ही या पाखराला सोन्याच्या पिंजऱ्यात कैद केलं आहे. आठवतो तो दिवस ज्या दिवशी कायरा घराबाहेर पडली होती. अग्नी शांत होता. फक्त वस्तू दिल्याने मुले मोठी होत नाहीत. आईच्या प्रेमाचीही गरज असते. कुठून आणू मी तिची आई? सोना गेली हे मन स्वीकारत नाही. ती अजूनही आजूबाजूला आहे असं वाटतं. मी कसं तरी कायराकडे बघून श्वास घेतो आहे. अग्नी गुडघ्यांवर बसून मासाहेबांच्या पायाला वेढा घालून रडू लागला. बस करा अग्नी, आता थांबा.
सोना गेली हे लवकर स्वीकाराल तेवढं तुमच्यासाठी आणि कायरासाठी चांगलं. आम्हाला वाटतं तुम्ही सोनाला दिलेल्या दुसऱ्या वचनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. कोणतं वचन? तिने तुमच्याकडून वचन घेतलं होतं. तुम्ही तिच्यासाठी आई आणि तुमच्यासाठी बायको आणाल. हे शक्य नाही. आम्ही राजपूत आहोत. वचन मोडत नाही. ही वचनपूर्ती तुम्हाला करावीच लागेल. कायरासाठी. माँसाहेब आत गेल्या. अग्नी बराच वेळ तिथेच बसून होता. नंतर सोनाच्या फोटोसमोर उभा राहिला. का सोना, का तू मला सोडून गेलीस? तू मला हे वचन का दिलंस, जे मी कधीच पूर्ण करू शकत नाही? त्याच्या डोळ्यात अंगार फुलला. जिच्यामुळे हे सगळं झालं तिला मी सोडणार नाही. पाताळात लपली असेल तरी मी तिला शोधून काढेल. तेवढ्यात मेसेजची टोन वाजली. भुवनचा मेसेज होता. टार्गेट इन उटी, मिस नीरा कुलकर्णी. मेसेज वाचताच त्याच्या हाताची मूठ मोबाईलवर घट्ट झाली. रागाच्या भरात तो गाडी घेऊन घराबाहेर निघून गेला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.